मित्रांनो, आज चाललो आहे आपण मंदिरात साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी, कारण आज साईबाबांचा वार आहे, म्हणजे गुरुवार आहे। तुम्हाला तर माहिती आपला ऍक्सिडेंट झाल्यामुळे आपल्याला सध्या गाडी जमत नाही। मग जिमीला विचारलं तू येणार आहे का मंदिरात, जिमी नाही म्हणली। ती नाही म्हणली मग काय विषय होता, आपण आपले पाय निघलो काना पैदल मंदिरात जायला। आणि खरं सांगतो मित्रांनो, सध्या चालायची सवय पण संपली न तर लय चालायचं जेवर येतं आणि पाय पण खूप दुखतात। साधं दुकानात जायचं म्हणलं तरी आपल्याला गाडीची सवय होती, आता इतक्या लांब जायचं म्हणलं तरी गाडी नाही। पहिल्या लोकांचा विषय वेगळा होता, कारण लोक 60-60, 70-70 किलोमीटर पैदल चालत जायची, तरी त्यांचे पाय दुखत नव्हते। आणि आपल्याला 2 किलोमीटर चालायचं म्हणलं तर आपल्याला नाकी नऊ लागतात। आणि हेच खरं कारण आहे, आपलं 6 पॅक निघायच्या वयात आपलं फॅमिली पॅक निघू लागलं। त्यामध्ये आपला विषय भरपूर लागला, आपण परत आपल्या विषयावर येऊ। तर आपण पायी चलत आलो कॅम्ब्रिज चौकापर्यंत। आणि हा मित्रांनो, तुम्ही जो रोड बघत आहे ना, तो पहिले इतका खराब होता ना, चलताना समजत होतो गड्ड्यात रस्ते का रस्त्यात गड्डे म्हणून, कारण खूप गड्डे होते। आता तरी जरा डेव्हलपमेंट झाली आणि सिमेंटचा रस्ता बनला। संभाजीनगरची बाउंड्री म्हणजे कॅम्ब्रिज चौक आहे आणि आपण राहतो कॅम्ब्रिज चौकात। आणि मित्रांनो, तुम्ही हे वाहन पाहू शकतात किती मोठे मोठे आहे, कारण पहिले इथं सिग्नल नसतं, त्या कारणामुळे इथं खूप मोठे ऍक्सिडेंट होत होते। त्याच्यामुळे नंतर इथं सिग्नल बसवलं गेलं आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं। सिग्नल बसून पण लोक नियमाचं उल्लंघन करतात आणि रॉंग साईडनं जातात, याला म्हणतात हाताने आपलीच मारणं। आणि मित्रांनो, तुम्ही हे बघू शकतात, हे हॉटेल कोणचं काम आहे, तिथं 2 वर्षापासून हॉटेलचं काम चालू आहे, कधी बनतं काम आहे। हॉटेल मित्रांनो 5 स्टार नाही 7 स्टार आहे, ही एक सूत्राकडून आम्हाला माहिती आलेली आहे। आणि आम्ही ह्या गोष्टीची वाट पाहू लागलो की हे पूर्ण हॉटेल बनतं कधी, आमची एंट्री होती कधी हॉटेलमध्ये। मायला आतापर्यंत गाडी असते तर आतापर्यंत मंदिरात पोहोचलो पण असतो, गेला रे परत जीव चालू यार। आणि आजचं वातावरण खूप खराब होतं, आज जास्त ऊन पण होतं, नुसता घाम जीव झाला। बाय द वे, तुम्हाला आज भाई कैसा लग रहा है बताओ भाई कमेंट में एक बार। तो ओके मित्रांनो, आपण फायनली आलो जवळपास मंदिर। आणि तसं पण मंदिराचा रस्ता आपल्या घरापासून खूप जास्त लांब नाहीये, फक्त 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आहे। पण असं वाटत होते की आपण 4-5 किलोमीटर चालत आलो। मंदिरामध्ये रोज गर्दी नसती, पण आज गुरुवार असल्यामुळे जरा जास्त गर्दी असती, कारण दर गुरुवारी भाविक भक्त खूप लांबून मंदिरात दर्शनासाठी येतात। आणि मला ह्या गाडीचं रहस्य कळलंच नाही, कारण मी दर गुरुवारी ह्या मंदिरात येत असतो ना, तर दर गुरुवारी ही गाडी या मंदिरामध्ये असते म्हणजे असतीच। आपण मंदिरामध्ये आलो आणि घेतलं पहिले विठ्ठल रुक्माईचं दर्शन। आज गुरुवार असल्यामुळे गर्दी पण खूप होती मित्रांनो। हेच ते ठिकाण जिथं ना मतभेद केला जातो ना जात पाहिली जाते, इथं सगळे माणसं एक इक्वल असते, ना श्रीमंत असतो ना गरीब असतो, देवाला सगळे माणसं सारखेच असतात। ही शिकवण फक्त आपल्याला मंदिरातच बघण्यासाठी भेटते, बाकी दुसरीकडे बघायला भेटत नाही मित्रांनो। आणि खरंच इतक्या दिवसानंतर साईबाबाचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं, मन एकदम प्रसन्न झालं। दर्शन करून आपण बाहेरच्या परिसरामध्ये आलो, इकडे चाललो होतो ब्लडिंग डोनेट। आणि त्याच्या अपोजिट साईडला होत्या लांबच लांब लाईन, ह्या लाईन होत्या भांडाऱ्यासाठी लागणाऱ्या लाईन। पहिलं होतं देवपूजन, आता आहे पेट पूजन। आणि खरं मित्रांनो, तुम्हाला मनापासून सांगतो, जी भांडाऱ्यात खायची मजा असते ती हॉटेलमध्ये पण खायला मजा भेटत नाही। पण काही पैशावाले लोक खूप श्रेष्ठ असतात, त्यांना मंदिरात खायची लाज वाटते आणि हॉटेलमध्ये खायचा अभिमान वाटतो। जाऊ द्या, कोणीतरी म्हणून गेलेलं आहे, जिसकी जैसी सोच उसके वैसे कर्म, ना खराब करेंगे हम हमारा धर्म, बोलो जय साईराम। मी तर आतमध्ये बघू शकतात, लोक महाप्रसाद घेण्यासाठी किती मोठ्या गर्दीने आलेले आहेत। प्रसादामध्ये कढी, खिचडी आणि शिरा होता। आणि मंदिरातला प्रसाद खरंच दरवेळेस खूप छान असतो। मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, बोला जय साईराम, ओम साईराम।